नागपुरातील त्रिमूर्ती नगर परिसरातील बारमध्ये तोडफोड करण्यात आली आहे। उर्वशी बारमध्ये पैशांच्या वादातून धारधार शस्त्राने तोडफोड करण्यात आली आहे। प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीमधली ही सगळी घटना आहे। 4 ते 5 जणांनी तोडफोड केल्याचं सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झालंय। प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर आरोपींचा शोधही सुरू आहे। प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीमधली ही सगळी घटना आहे। 4 ते 5 जणांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। आरोपींचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे। नागपुरातल्या त्रिमूर्ती नगर परिसरातल्या बारमधील ही तोडफोडीची दृश्य आहेत। 4 ते 5 जणांकडून बारची तोडफोड करण्यात आली आहे। उर्वशी या बारमध्ये पैशांच्या वादातून धारधार शस्त्राने तोडफोड करण्यात आली आहे। प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील ही सर्व घटना आहे। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, हा सगळा प्रकार नेमका कधी घडलेला आहे आणि आरोपींचा आता कसा शोध घेतला जातोय? माधुरी, प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीतील उर्वशी बारमध्ये ही घटना घडलेली आहे। त्याच्यापूर्वी आदल्या दिवशी देखील काही व्यक्ती जे आहेत तोडफोड करणारे, त्यापैकी काही जण आलेले होते आणि पैशाच्या वादातून त्यांचा वाद झालेला होता। नंतर काल रात्री पुन्हा जे आरोपी आहेत ते आपल्या 8 ते 10 साथीदारांसोबत या बारमध्ये आले आणि त्यांनी तोडफोड सुरू करून जी रक्कम आहे ती जवळपास 25,000 रक्कम लुटल्याची देखील माहिती मिळते। या हल्ल्यामध्ये एक वेटर किरकोळ जखमी देखील झालेला आहे। आता जी माहिती मिळते त्यानुसार पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। मात्र एकीकडे पूर्ण सरकार नागपुरात आहे, हिवाळी अधिवेशन सुरू आहे। कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेले असताना नागपुरातच हा असा प्रकार घडल्याने मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येतं। त्याचबरोबर त्वरित कारवाई करून आरोपींना अटक करण्याची आणि पूर्ण आरोपींना अटक करण्याची देखील मागणी आता जोर धरू लागलेली आहे। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।